आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। येवल्यात भर रस्त्यात युवकावर चाकू हल्ला, गंभीर जखमी, 1.5 लाखांची रोकड व मोबाईल लंपास झाल्याचा आरोप। येवला तालुक्यातील अंगणगाव परिसरात भर रस्त्यात एका युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात येवला येथील योगेश बबन मांजरे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार योगेश मांजरे हे आपल्या होंडा सिटी कारने खासगी कामानिमित्त नाशिककडे जात असताना अंगणगावजवळील मालगुडी हॉटेलसमोर त्यांचा मार्ग अडवण्यात आला। त्यानंतर ऋषिकेश गायकवाड व त्याच्यासोबत असलेल्या 7 ते 8 जणांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी नवनाथ सांबारे यांनी केला आहे। सांबारे यांनी या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले असता हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईल हिसकावून नेल्याचाही आरोप करण्यात आला आहे। तसेच जखमी योगेश मांजरे यांच्याकडील सुमारे 1.5 लाख रुपयांची रोख रक्कमही गायब असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही। पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून तपासानंतरच या प्रकरणामागील नेमके कारण समोर येणार आहे। घटनेची माहिती मिळताच जखमी युवकाच्या नातेवाईकांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। येवला प्रतिनिधी सचिन शिंदे।